पाहिजे आणि वर्षाचे प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक आठवडा 365 दिवस आपण ही शिवजयंती साजरी करायला पाहिजे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आला बेगुबान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कलामरीची, शिवाजी राजाच्या कलामरीची. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅडीबर ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 1630 साली महाराजांचा जन्म झाला आणि आज त्याला 355 वर्ष झाली. त्यानिमित्त आज आपल्या दरवर्षीप्रमाणे विमला तलाव आहे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, इथं बघू शकता आपण. आणि तिथून आज जाणार आहोत आपण द्रोणगिरी गडावर आणि तिथं जो जल्लोष असेल तो तुम्हाला दाखवतो. संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला, आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं बघू शकता शिवाजी महाराजांची पालखी सजवतात, मस्तपैकी सजवले आहेत फुला वगैरे लावून. आता थोड्याच वेळात आपल्या शिवाजी महाराजांची पालखी निघणार आहे. इथून विमला तलाव तो आपला द्रोणगिरी गड आहे तिथं निघणार आहे. जय भवानी, जय शिवाजी, नमः पार्वती पतये, हर हर महादेव, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर महादेव, हर महादेव, हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. बघू शकता आता सर्व मंडळी जमले आहेत ना. आता थोड्याच वेळात आपल्या शिवाजी महाराजांची पालखी इथून आपल्या द्रोणगिरी गडावर नेण्यात येणार आहे. ते तुम्हाला दाखवतो, बघत राहा व्हिडिओ पूर्णपणे. आपले महाराज बघा, बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक केलेला आहे आणि जिजाऊ माता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. कसं वाटतंय आपल्याला मावळा गेल्याबद्दल? फारच छान वाटतोय, अभिमान वाटतोय की ह्या कार्यामध्ये माझी थोडंसं हातभार लागतोय. तसं आम्ही संवर्धनामध्ये आहे, गड संवर्धनामध्ये आणि गिर्यारोहणामध्ये आहे. पण हे गेले 7-8 वर्ष आम्ही ही जी पालखी महाराजांची गडावर नेतो हे सातत्याने चालू आहे आणि त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतोय. धन्यवाद दादा. और एक अच्छी भावना, देश के लिए समर्पण और अपने राष्ट्र के प्रति समर्पण भावना और देश के लिए लड़े और छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. बघू शकता आता पालखीमध्ये आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवतील आणि इथून आपण डायरेक्ट द्रोणगिरी गडावर जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती
जय. शिवाजी महाराज बसलेले आहेत. इथं बघू शकता आपले दादा असं आहेत, सर्व शिवप्रेमी आहेत. नमस्कार दादा, नाव काय? माझं नाव प्रतीक म्हणून अमृत आहे, राहणार आम्ही उरणचे. आणि आज सर्व तुम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांचा परिचय घेऊ शकता. तर परिचय आपण पहिला चालू करू. अक्षय बालासाहेब सोनवलकर मी आपला आहे. आज तुम्ही पाण्याची सोय केली, याचे किती वर्ष झाली आता पाण्याची इथं सोय असते? आपलं दरवर्षीप्रमाणे 6 वर्ष झाली. 6 वर्ष आपण झाली. करतोय. अच्छा, चालेल. तर नित्यनियम दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करतो. आणि आम्ही बोलण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून ही शिवजयंती साजरी करायला पाहिजे. आणि वर्षाचे प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक आठवडा आणि 365 दिवस आपण ही शिवजयंती साजरी करायला पाहिजे. इव्हन आपण प्रत्येकाला संदेश द्यायला पाहिजे का आपल्या राजांनी, आपल्या धर्मवीर महाराजांनी आपल्यासाठी काय बलिदान दिलेलं आहे. आणि आज आपण त्यांची जी जाणीव म्हणून आपण प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण त्यांचा मानाचा मुद्रा घेऊन आपण ती साजरी करतो. तर आपण बघत असाल तर पर्यटक वगैरे येतात, आपले शिवप्रेमी येतात, तर त्यांची आपण पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. प्लस आपण वरती महाराजांसाठी पोवाडे वगैरे आपण गीत गाणार आहोत, आरती करणार आहोत. जसे जसे आपल्याकडे शिवमावळे जसे येतात त्यांचे आपण स्वागत करतो. त्याच्यानंतर आपण दरवर्षी आपला विमला तळाजवळ आपला शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या स्मारकाजवळ आपण त्यांची आरती करून तिकडनं आपण पालखी काढतो. आणि जशी आपण पालखी आपल्या उरणमध्ये फिरते आणि जशी ती गडाजवळ येते तिथून मग आपण गडासोबत ती वरती पालखी आपण घेऊन जातो. आणि वरती पालखी गेल्यानंतर आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपण साजरे करतो. त्याच्यामध्ये लहान लहान मुलं असतात, लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांची इच्छा आणि सर्वांची ऊर्जा बघून आम्हाला अभिनंदन आणि आम्हाला प्रेरणा भेटते का ते वयोवृद्ध एवढे गड चढू शकतात, तर लहान लहान मुलं पण ही बघू शकतात तुम्ही ती गड चढतात, तर ती आपल्याला प्रेरणा भेटते. आणि आमच्या हातून शिव कार्य जेवढं होईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही बघत असाल तर सर्वांचा तुम्ही परिचय घ्या. तू वाक्य बोललास 365 दिवस जो शिवजयंती साजरा केला पाहिजे, एकदम सोन्यासारखं वाक्य बोललं. नाही, साहजिकच आहे. कारण आज तुम्ही बघाल तर आज छावा पिक्चर रिलीज झाला. छावा पिक्चरच्या माध्यमातूून नक्की एकदा मंडळी आपली बघा छावा पिक्चर. जे काय आपल्या महाराजांचं आहे ना ते तुम्हाला खरंच समजेल. आणि त्यांनी जो बलिदान दिलेलं आहे ना, रक्ताचं एक एक थेंब, आज आपण महाराजांचं नाव जरी घेतो ना आपण म्हणजे आपलं ओळख म्हणजे काय, तर आपली ओळख म्हणजे फक्त शिवाजी महाराज. आपण एकाच्या तोडून जरी आलं ना का छत्रपती शिवाजी महाराज की बोलल्यावरती प्रत्येकाच्या तोडून जय येतो, हेच आपली ओळख आहे. बरोबर, धन्यवाद. मराठी माणसाची ओळख आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा आपलं नाव काय? माझं नाव कौशिक म्हात्रे. या गडाबद्दल माहिती सांगण्यात झाली तर हा मिश्रदुर्ग आहे. आता मिश्रदुर्ग म्हणजे काय, काही कसं डोंगरावर असतात त्यांना गिरिदुर्ग बोलतात. गिरी म्हणजे पर्वतावर असतात त्याला गिरिदुर्ग बोलतात. हा पहिले गिरिदुर्गामध्ये जायचा. पण मिश्रदुर्ग कशाला म्हणतात, आता समुद्रात असतं त्याला जलदुर्ग बोलतात आणि भूमीवर असतं त्याला भुईकोट बोलतात. आता जलदुर्ग ज्याला समुद्रात असतात म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर असला तरी समुद्रावर असला तरी तो जलदुर्ग झाला. पण हा समुद्रावरचे किनारे पण आहे आणि पर्वतावर आहे म्हणून याला मिश्रदुर्ग बोलला जातो. पहिली गोष्ट म्हणजे द्रोणागिरी किल्ला, म्हणजेच त्या काळी कारंजा बेट म्हणून ओळखला जायचे. द्रोणागिरी हे नाव या पर्वताला आहे म्हणून आपण द्रोणागिरी किल्ला म्हणतो. आता पर्वताचं म्हणजे या जागेचा उल्लेख रामायणात, वाल्मिकी रामायण, महाभारतात, वायुपुराणात, या सर्व पुराणात पार्वती पते हर हर महादेव. बघू शकता आता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आलेली आहे गडावर. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराजांचा विजय असो. नमः पार्वती पते हर हर महादेव. थांबा थांबा जरा थंड पाणी द्या. चला चला जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बघू शकता आता पालखी आपली चालली आहेत गडावरती. हो तो MST ना. बघू शकता आता द्रोणगिरी गडावर आपली पालखी आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडाच्या अर्ध्यापर्यंत आपली पालखी पोहोचली आहे शिवाजी महाराजांची. बघू शकता तुम्ही. बघू शकता आता आपण गडावरती चढलेलो आहोत आणि मस्तपैकी सजवलेलं बघा. पताका वगैरे लावलेले आहेत. तिथं हार लावलेले आहेत मस्तपैकी. चला आता आतमध्ये जाऊ. इथं बघू शकता तोफ आहे आणि इथं पोवाडा आज बोलणार आहे ते दाखवतो तुम्हाला. माझी या रक्तात काही शूरशिवाचा अंश आहे. माझी या रक्तात काही शूरशिवाचा अंश आहे. तानाजी येसाजी बाजींचा तोच माझा वंश आहे. घेतले हे वेळ आम्ही बदलल्या आता ही दिशा. घेतले हे वेळ आम्ही बदलल्या आता ही दिशा. भिजलेल्या निकाऱ्यावर शाहीचा अंश आहे. माझी या रक्तात काही शूरशिवाचा अंश आहे. सर्व देवदेवतांना विनंती करूयात. हे चंडमुंड भंड सुरखंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुरमर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके ये. या किल्ले श्री द्रोणागिरीवर मी युवा शाहीर अभिषेक पाटील आणि माझे सर्व सहकारी माझ्या राजांचा इतिहास वीर रसात गातोय. तू ऐकायला आणि अनुभवायला ये. शाहिरीच्या नियमाप्रमाणे कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण त्या श्री गणरायाला गणातून विनंती करत असतो की गणराया आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं विचार पोवाड्याच्या माध्यमातून मांडत आहोत. गणराया तू रिद्धी सिद्धीला घेऊन तो पोवाडा ऐकायला आणि अनुभवायला ये. ऐकूयात शाहिरी
गण श्री गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शिवदायका करतो वंदना गौरी भवानी तू सुद्धा माझ्या राजांचा पोवाडा गायला मला राजांचा पोवाडा ऐकायला आई गांबाबाई आज आली गोंधळाला आई गांबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला गणपती मंदिराच्या इथं पालखी आपली पोहोचलेली आहे शिवाजी महाराजांची इथं पूजा होत आहे सत्यमज्मी आवत्वहम अवतारम अवश्रोतारम धनुशिषम ठेवायचं आहे का नमो रथते नमः गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राष्ट्रीय पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी आता इकडे पालखी पोहोचलेली आहे शिवाजी महाराजांच्या गडावर मस्तपैकी सजावट केली आहे जेवायला आला जेवणाची सुविधा सुद्धा केलेली आहे तो गजर केला तो कसा शिवाजी महाराजांची पालखी इथं गडावर पोहोचली आणि इथं अभिषेक होत आहे शिवाजी महाराजांचा कसा होता आणि मग राजाने त्याला मारल्यावर माझ्या राजाचा पराक्रम किती मोठा होता हा अफजल खानाचा उभा बघितला अर्घपयामी टाका तिकडनं महागणपती सिद्धीसंगायम अर्घपयामी आणि टाका चपयामी अचपयामी
पोवाडा सादर केला आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे की त्यांच्या पद्धतीने पोवाडा सादर करायचा अफजल खान वादाचा. हे धन्य धन्य शिवाजी शुर देशाचा उद्धार करी ह्या जिजाऊ माऊलीने शिवाला वाढवलं, आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं आणि सत्याचा शिवाजी राजा जन्माला घातला. शिवाजी राजाला आपल्या मावळ्यांच्या जोरावरती स्वराज्य स्थापन केलं. ते मावळे कसे होते? कसे सह्याद्रीचे पुत्र मावळे. शिवछत्रपती हलदार जी, असा शिवछत्रपती हलदार जी, असा शिवछत्रपती हलदार जी. माझ्या राजाला पकडण्यासाठी खानाने तख्खात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि खान निघाला तो कसा म्हणाल, कसा कसा पैजेचा विडा उचलून सैन्य घेऊन खान धावून गणती सैन्याची बात हलका, गणती सैन्याची बात हलका. शिवाजी ठार तुळजापूर केलं, खानानं पंढरपूर केलं, खानानं सिंदापूर केलं. इकडे प्रतापगडावरती सर्व मावळे थक्क झाले होते. खान आलाय, काय करावं, राजाची सेना मुठभर कसा लढवावा हुन्नर. आणि अखेर त्या जगदंबे मातेने दरवाजा उघडला आणि माझ्या राजाची आणि त्या खानाची भेट ठरली. ती कुठे म्हणाल, कुठे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची बेटीसाठी शामियाना ठरला आणि ठरल्याप्रमाणे वेळ ठरली. खान अगोदरच येऊन शामियानात बसला होता. इकडे महाराजांनी आई भवानीचा आशीर्वाद घेतला. जिजाऊ मासाहेबांना वंदन केलं आणि पोशाख चढवायला घेतला. तो कसा चढवला, कसा कसा चढवला शिला अंगाला, व चढवला शिला अंगाला, चढवला शिला अंगाला, चढवला शिला अंगाला, चढवला शिला अंगाला, चढवला शिला अंगाला. चिलकत घातला अंगाला, चिलकत घातला अंगाला, हो चिलकत घातला अंगाला.
वरजरी पोशाख केला हो वरजरी पोशाख केला वरजरी पोशाख केला हो वरजरी पोशाख केला वरजरीचा घाटी पाड्याला हो वरजरीचा घाटी पाड्याला जिरडोप झोपे शोधला जिरडोप झोपे डोळीला जिरडोप झोपे डोळीला लावणी ढाल पाटीला हो लावणी पाटीला राजा म्हणतो कसा 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 ओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खाना हाथ मारी तो हसरी खाना हाथ मारी तो हसरी खाना हाथ मारी तो हसरी रोखून नजारा गली आणि भेट झाली ती माझ्या राजाची आणि त्या खानाची ती कशी म्हणाल कशी कशी आलिंगन दिलं राजा दिलं राजाला कप्तान दाबी महानाला वर कंटारी त्यानं केला राजानी डाव वळखला वागणं केला माराला हाडीला त्याच्या बोलला बाहेर काढला आणि खाण्याला हाक वळाला जिराज जोडीदाराला जोडीदाराला जिराजी समयाला सय्यद म्हणतात त्याच्या वक्ताला वार करण्याला रोखून हात उचलला होता बाजूला जीव माझा होता बाजूला सपकन वारंदन केलं आणि तिथून पडला बाजूला होता जीव माणूस शिव बनला धन्यवाद प्रतापगडचे युद्ध झाले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट बघू शकता की दोणागिरी किल्ल्यावर आपल्याला सर्वांसाठी जेवण ठेवलेलं आहे सर्व शिवप्रेमींसाठी दाल आणि भाजी या जेवायला सगळे नाही इंजिनियर आईचं वासल्य वडिलांचं चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. स्वराज्य स्थापनाची संकल्पना त्यांच्या रक्तात रुजवली. राजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनाची शपथ घेतली. महाराजांची
बनलं जसा कळे वाढत जातो व साऱ्या विश्वात रंगणी होतं. त्याप्रमाणे शहाजीचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा लौकिक वाढत जाईल. ही राजमुद्रा लोककल्याणासाठी चमकेल. महाराजांचा पोवाडा. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती. महाराजांची कीर्ती बेभाम. भल्या भल्या न फुटलाय घाम. याला कोण घाली येसन दर बारी पुसती बेगम. बारी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजर येते तिच्या अंगार दर बार झाला ग पगार. कोणी घेऊ ना पुढाकार सालांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उतरा. बोलला हा हमला आहे गे शिवाजी को. आणि त्यानं विरा उचलला. नाव त्याचा अफजल खान. नाव त्याचा अफजल खान. जिथं धक्का जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून. शिव बाळा टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्बीत. त्याचं घोर दल पाय दल फौजा फाटलाय बक्कल. अंगी हातीचं बल. पानाला कापी चला. वाटेत भेटत त्याला चिंतित. ठेचीत खानाची सेना निघाली. गावावर उतरी देवला उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणारे वादळ. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर. खानाला कशा तोट मार. काय रजवाला हुंदर. चिंतेत पंत सर. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गरी मला कसा ठेचावा. डोक्यात गरी मी कवा. भेटीचा धान सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुबान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कलामरीची. करील काय कल्पन युक्तीची राजीज. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामिया उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. नक्षदार शामियानाला. आणि अशा या शामियानात खान दौलत दुलत आला. सय्यद बंदा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संकटी माला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संकटी माला. खान हाक मारितो हसरी. रुखून नजारा गैरी. जिरा रजी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला. कतारीचा वार त्याला केला. खर आवाज झाला. चिलखतवत अंगाला. खानाचा वार फुटा केला. खान भरला. इतक्यात महाराजांना पोतामध्ये बिचवा धकलीला. वाघानं खानचा मारा केला. तला फायदा पोताला. त्याला गेला खानाचा कचरा. बाहेर आला जिजी. प्रतापगडचे युद्ध झाले.
कृष्णाचा आघात, पावन केला कृष्णाचा आघात. लाविली गुलामीची हवत, लाविली गुलामीची हवत. मातशाहीचा मानला थात जी जी, मातशाहीचा मानला थात जी जी. शिवस्तुती निश्चयाचा मामेरू, बौद्ध जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निधारू. श्रीमंत योगी यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत. जाणता राजा या भूमंडलाची ठाई, धर्म लक्ष्य ऐसा राहील. महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे. शिवगर्जना आज कदम, आज कदम, आज कदम. महाराज गणपती, भूपती, अश्वपती, प्रजापती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, शस्त्रात शस्त्र पारंगत, रणधुरंदर, रौद्रप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्ता रक्ता भिडे काय? जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल शिवजयंती आपली साजरी केली. विमला तलावाच्या इथून पालखी काढली शिवाजी महाराजांची आणि आपल्या द्रोणागिरी गडावर आणली आणि द्रोणागिरी गडावर जो उत्सव केला, साजरा केला, पोवाडे केले, अभिषेक केला शिवाजी महाराजांचा, सर्व काही केलं. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.